नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज चाळीसगाव येथील धुळे रोड येथे असलेला 3 BHK रो हाऊसचा व्हिडिओ बघणार आहे। आपण आता हे जे काय बघत आहे समोरच्या बाजूला या ठिकाणी हे आहे या रो हाऊसचा असलेला आहे फ्रंट व्ह्यू। हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस 9 मीटर रोडला लागूनच आहे। या ठिकाणी हा रो हाऊसच्या समोरचा असलेला 9 मीटर रोड, हा या रो हाऊसच्या समोरचा असलेला 9 मीटर रोड। हा जो रो हाऊस आहे हा उत्तरमुखी असून या ठिकाणी धुळे रोडपासून जवळच्या अंतरावर आहे। या ठिकाणी हे फ्रंट व्ह्यू असलेला रो हाऊस। त्यानंतर आपण आता या रो हाऊसच्या मध्ये एंट्री करूया। या ठिकाणी हे एंट्रन्स गेट। त्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी जी काय दिसत आहे ही आहे पार्किंग। या ठिकाणी ही 2 व्हीलरसाठीची पार्किंग देण्यात आलेली आहे आणि रो हाऊसच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी 4 व्हीलर देखील आपण पार्क करू शकतो। हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस 3 BHK आहे। ग्राउंड फ्लोअरला 3 रूम देण्यात आलेले आहे आणि वरती 2 रूम हे देण्यात आलेले आहे। तर आपण आता या रो हाऊसमध्ये एंट्री करूया। या ठिकाणी वरती जाण्यासाठीचा जिना देखील हा समोरच देण्यात आलेला आहे, जेणेकरून हे वरचे 2 रूम देखील आपण रेंटने देऊ शकतो। तर आपण आता या रो हाऊसमध्ये एंट्री करूया। हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस उत्तरमुखी आहे। या ठिकाणी आपण आता बघत आहे हे आहे या रो हाऊसचा असलेला आहे हॉल। हॉलमध्ये छान सुंदर असं POP आणि डेकोरेटिव्ह सिलिंग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या हॉलचा लुक हा बदलून जातो। त्यानंतर हॉलची साईज ही मोठी आहे। त्यानंतर हे डिझाईन सुंदर छान डिझाईन। त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला किचन बघूया। हॉलनंतर या ठिकाणी या रो हाऊसचा किचन देण्यात आलेला आहे। हा जो किचन आहे हा किचन यामध्ये एक मांडणी देखील दिलेली आहे। या ठिकाणी ही रो हाऊसमध्ये किचनची असलेली मांडणी। त्यानंतर हे जे रो हाऊस आहे या रो हाऊसमध्ये ग्राउंड फ्लोअरला बाथरूम आणि वॉशरूम हे सेपरेट देण्यात आलेलं आहे। हा या रो हाऊसचा असलेला आहे बेसिन। त्यानंतर हे बाथरूम आणि वॉशरूम हे दोनही सेपरेट दिलेले आहे। त्यानंतर याला लागूनच या ठिकाणी हे वॉशरूम देण्यात आलेला आहे आणि या बाथरूम आणि वॉशरूम नंतर या ठिकाणी या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे पहिला बेडरूम हा मागच्या बाजूला दिलेला आहे आणि हा जो बेडरूम आहे या बेडरूमच्या मागच्याच बाजूला या ठिकाणी ड्राय बाल्कनीचा एरिया हा देण्यात आलेला आहे। या ठिकाणी कपडे आणि भांडे धुण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसचे असलेले आहे वरती 2 रूम हे देण्यात आलेले आहे। आपण ते बघूया। या ठिकाणी हा पॅसेजचा एरिया दिलेला आहे। त्यानंतर हे जे वरती 2 रूम देण्यात आले आहे हे वरचे 2 रूम हे आपण रेंटने देखील देऊ शकतो, तशी ही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। हा या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे बेडरूम नंबर 2। या बेडरूममध्ये देखील छान सुंदर असं डेकोरेटिव्ह सिलिंग करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण आता या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे बेडरूम नंबर 3 बघूया। हा या ठिकाणी बेडरूम नंबर 3 हा देण्यात आलेला आहे। वरती 2 रूम देण्यात आलेले आहे, ज्याचा बेडरूम म्हणून देखील वापरू शकतो किंवा आपण ते रेंटने देखील देऊ शकतो। या ठिकाणी या वरती जे 2 रूम देण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी देखील सेपरेट बाथरूम आणि वॉशरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे। हा या ठिकाणी बेसिन एरिया। त्यानंतर हे बाथरूम। त्यानंतर या सेपरेट देण्यात आलेला आहे वॉशरूम। त्यानंतर याच्या मागच्या बाजूला हा ओपन टेरेस हा देण्यात आलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा। धन्यवाद।